बीडच्या परळीमध्ये 8व्या दिवशीही मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला आरक्षणच द्यायचं नसल्याचं वक्तव्य केलंय। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। मराठा समाजाने संपूर्ण राज्य बंद पाडलेला आहे। मागण्या सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब आहेत। मुंडे साहेब, मला सांगा, तुम्ही सभागृह बंद पाडलं होतं तरी सरकार गांभीर्याने या सगळ्या प्रश्नावर बघत नाही, काय सांगा? आज खरंच सरकार गांभीर्य असतं तर या ठिकाणी आज सबंध मराठा समाजाला या ठिकाणी ठोक मोर्चाच्या द्वारे आता आम्ही निर्वाणीच्या लढाईला उतरलोत हे दाखवण्याची गरज पडली नसती। आज भारतीय जनता पार्टी ज्या विचारसरणीची आहे ती विचारसरणी सबंध देशभर वेगवेगळ्या आरक्षणाला आज विरोध करत आलेली आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीकडून आणि भाजप आणि शिवसेनेच्या सरकारकडून आम्हाला काही अपेक्षा नाही आणि आता आम्हाला आमच्या लढाईतूनच आरक्षण मिळवायचं आहे। याच्यातनं आता पूर्ण सकल मराठा समाज, बहुजन समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। तर आत्ताच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही सुद्धा सत्तेत आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलात आणि आज त्याच कुठलेही आंदोलन असो त्या आंदोलनाला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्या आंदोलनावर टीका करता। अरे आंदोलन का होतं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। तुम्ही चंद्रकांत दादा सबंध महाराष्ट्र समाजाला विश्वास दिला होता की आम्ही या ठिकाणी 16% आरक्षण देऊ, मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल घेऊ, कोर्टामध्ये बाजू व्यवस्थित मांडू, आम्ही आरक्षण देऊ, पण तुम्ही आरक्षण देऊ शकला नाहीत म्हणून आज मराठा समाज रस्त्यावर उतरलाय। या बाबतीमध्ये जबाबदार मंत्री म्हणून हे आंदोलन हाताळायच्या ऐवजी बेजबाबदारपणे कुणी म्हणतंय की साप सोडील, कुणी म्हणतंय की पेड आंदोलन आहे। खरंच यांना राज्य करणं ह्यांना जमत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरावर कधीच समाधानी नव्हतो। सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडनं अहवाल मागायला एकदा राज्य सरकार पत्र देत नाही। याच्यातूनच दुटप्पीपणा या ठिकाणी समोर येतो। भूमिका हेच आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाजाला 16% त्यांच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी दिलं सरकारने। आम्ही जे दिलं ते कायम ठेवावं। आता भरतीच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे राज्य सरकार काय निर्णय घेणार आहे, राज्य सरकारने लेखी द्यावं ना सकल मराठा समाजाला की आम्ही 16% जागा राखीव या ठिकाणी ठेवणार आहोत। कॅमेरामन आदेश, मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।